नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयातील भाग 8 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, खालीलपैकी कशाला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असं म्हटलं जातं कळसुबाई शिखर, कारण कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची 1646 मीटर आहे। पुढे, काक्रापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर काक्रापार अणुऊर्जा केंद्र आहे गुजरात राज्यामधला, सुरत शहराजवळ। पुढे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण ओडिशा राज्यातील धरण आहे, ते आहे महानदी या नदीवर ते बांधलेलं आहे हिराकूड धरण। आणि मित्रांनो, हिराकूड धरण हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे। पुढे, सिंधू खोरे संस्कृतीतील धान्य कोठारे डॅश येथे उत्खननात सापडली? तर मित्रांनो, सिंधू खोरे ज्यात सर्वप्रथम खोदकाम केले गेले ते ठिकाण होतं हडप्पा, आणि हडप्पा हे ठिकाण सिंधू खोऱ्यामधला जे खोदकाम केले होते तेथे धान्य कोठारे सापडली होती। पुढे, भारतातील कोणते शहर पूर्वेचे अथेन्स म्हणून ओळखले जाते? तर ते शहर आहे मदुराई, कारण तेथे अनेक मंदिरे आणि ऐतिहासिक वस्तू आहेत जे ग्रीक शहर अथेन्स सारखेच आहे। पुढे, भारताचे सागरी राष्ट्रीय उद्यान डॅश येथे आहे? भारताचे सागरी राष्ट्रीय उद्यान ते आहे कच्छ येथे। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। 1982 मध्ये ते स्थापन झालेलं आहे सागरी राष्ट्रीय उद्यान। पुढे, जांभी माती कशाने समृद्ध असते? तर मित्रांनो, जांभी मातीत लोह ऑक्साईडचे प्रमाण भरपूर असते, तर ते कशाने समृद्ध असेल? गंज। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, भारतात कोकण किनारा आणि कोरोमंडल किनारा डॅश आहे? तर त्याचं स्थान आपल्याला सांगायचं आहे, तर ते कोणत्या ठिकाणी आहे? अनुक्रमे कोकण किनारा आणि कोरोमंडल किनारा। तर भारतीय द्वीपकल्प जो आहे, जो कोकण किनारा आहे तो पश्चिमेकडला आहे आणि कोरोमंडल किनारा आहे जो पूर्वेकडला आहे, म्हणून अनुक्रमे पश्चिम आणि पूर्व घाटाच्या बाजूने। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होणार आहे। पुढे, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती लेणी महाराष्ट्रात नाही? तर दिलेल्या पर्यायामध्ये एलोरा लेणी आणि अजिंठा लेणी हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले आहेत। एलिफंटा लेणी मुंबई जिल्ह्यातली आहे, घारापुरी लेणी म्हणून आपण ओळखतो। मात्र उदयगिरी लेणी जी आहे ती महाराष्ट्रातली नाही, ती आहे मध्य प्रदेशातली, म्हणून पर्याय क्रमांक 3 उदयगिरी लेणी हे महाराष्ट्रामधली नाही। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या लेण्यांमध्ये प्रसिद्ध त्रिमूर्ती शिल्पकला आहे? त्रिमूर्ती शिल्पकला तर ती आहे एलिफंटा लेणीमधली, अर्थात घारापुरी लेणी। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, प्रश्न क्रमांक 11, द्वीपकल्पीय भारतातील सर्वात लांब नदी कोणती? द्वीपकल्पीय भारतीय अर्थात दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। दक्षिण गंगा म्हणूनही ओळखलं जातं गोदावरी नदीला। पुढे, कोणत्या ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान लघुग्रह आढळतात? लघुग्रह म्हणजे यात अनेक घन अनियमित आकाराचे खगोलीय पिंड असतात, त्यांना लघुग्रह आपण म्हणतो असं। तर कोणत्या कक्षांच्या दरम्यान ते आढळतात? तर ते आढळतात मंगळ आणि गुरु। पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल। लघुग्रहांचा पट्टा मंगळ आणि गुरु या कक्षांच्या दरम्यान आढळतो। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला व्हेल्ड ग्रह म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, व्हेल्ड ग्रह म्हणजे आच्छादित ग्रह, म्हणजे त्याला म्हटलं जातं झाकलेला पडदा असलेला व्हेल्ड ग्रह। तर ते कोणत्या ग्रहाला असं म्हटलं गेलेलं आहे, असं ओळखलं जातं? तर तो आहे शुक्र ग्रह, कारण शुक्र ग्रहात
पृथ्वीला त्याच्या पृष्ठभागावर दाट ढगांचे आवरण आहे, म्हणून त्याला वेल्ड ग्रह असं म्हणतात. पुढे 180 रेखांशाला डॅश म्हणतात. 180 रेखांश जो काल्पनिक रेषा आहे तर त्याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय वार रेषा. आणखी एक नाव आहे मित्रांनो याला, आंतरराष्ट्रीय तारीख रेषा, जे जगाला 2 दिवसांमध्ये विभागते, उत्तरेकडून दक्षिणेकडे. पुढे प्रश्न क्रमांक 15, हिप्पोकॅम्प कोणत्या ग्रहाचा चंद्र आहे? हिप्पोकॅम्प हा नेपच्यून ग्रहाचा चंद्र आहे. लहान चंद्र आहे तो नेपच्यून या ग्रहाचा. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता बटुग्रह मुख्य लघुग्रह पट्ट्यात आहे? तर तो आहे सेरेस. सेरेस हा मंगळ आणि गुरु ग्रहांमधला मुख्य लघुग्रह पट्ट्यात स्थित असलेला एकमेव बटुग्रह आहे. मित्रांनो, बटुग्रह म्हणजे असे ग्रह जे सूर्याभोवती फिरतात. तिचा आकार जवळजवळ गोलाकार असतो, पण ते उपग्रह नसतात. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या मेरिडियन किंवा रेखांशाला भारताचे मानक मेरिडियन असेही संबोधले जाते? तर तो आहे 82°30' पूर्व, अर्थात पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. हा मेरिडियन उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधून जातो. भारतीय प्रमाण वेळ मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. पुढे प्रश्न क्रमांक 18, जगात सर्वाधिक टाईम झोन कोणत्या देशात आहे? टाईम झोन सर्वाधिक तो आहे फ्रान्स या देशामधल्या. कारण मित्रांनो, फ्रान्स या देशामध्ये एकूण 12 टाईम झोन आहेत. जगात फ्रान्सचा पहिला क्रमांक लागतो टाईम झोनच्या बाबतीत, सर्वाधिक टाईम झोन. दुसरा क्रमांक जो लागतो तो अमेरिका या देशाचा. पुढे गॅनिमेड हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह आहे? गॅनिमेड हा उपग्रह आहे गुरु या ग्रहाचा. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20, महाद्वीपीय प्रवाहाची परिकल्पना कोणी दिली? हा सिद्धांत आहे मित्रांनो, महाद्वीपीय प्रवाहाचा सिद्धांत. तर त्याची कल्पना कोणी करून दिली? तर ते होते आल्फ्रेड वेगेनर. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होणार आहे. पुढे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणाऱ्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात? पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणाऱ्या खगोलीय वस्तू आपण म्हणतो त्याला तुटलेला तारा, पण त्याचा भौगोलिक भाषेत त्याला उल्का असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे प्रश्न क्रमांक 22, खेत्री खाणी कोणत्या राज्यात आहे? खेत्री खाणी हे आहे राजस्थान राज्यामध्ये. राजस्थान राज्यामधला झुंझुनू जिल्हा. मित्रांनो, हा जो खेत्री खाणी आहे ते कॉपर प्रकल्पासाठी ओळखला जातो. तांबे उत्खननासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 23, थोरियम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? थोरियम उत्पादन तो आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. केरळाच्या किनारी वाळूत मोनाझाईट हे खनिज आढळते, जो थोरियमचा मुख्य स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 24, दिलेल्या उद्योगांपैकी चुना दगड हा डॅशचा कच्चा माल आहे. चुना दगड म्हणजे चुनखडी. तर चुनखडी हा सिमेंट उत्पादनात वापरला जाणारा कच्चा माल आहे, म्हणून आपला सिमेंट उद्योग बरोबर उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3. शेवटचा प्रश्न, भारतातील हिऱ्यांचा सर्वात मोठा साठा डॅश येथे आहे. हिऱ्यांचा सर्वात मोठा साठा तो आहे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भूगोल या विषयामधील 25 महत्त्वाचे प्रश्न बघितलेत, त्यामागचे कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.